नमस्कार मंडळी, मी स्नेहल स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत पांढर शुभ्र आणि मऊ लुसलुशीत अशी होणारी इडलीची रेसिपी। चला तर मग कशी बनवायची बघूया। त्यासाठी मी इथं 2 ग्लास इडलीचा तांदूळ घेतला आहे। तुम्ही रेशनिंगचा किंवा कोलम तांदूळ कोणताही तांदूळ घेऊ शकता, पण असा तांदूळ घ्या की ज्याचा भात चिकट होत नाही। इथं मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवून घेतले आणि डाळ वाटण्यापूर्वी मी इथं 5 ते 10 मिनिटं आधी पोहे भिजवून घेतले आहे। पोह्यांमुळे आपली इडली जास्त वेळ मऊ राहायला मदत होते आणि पांढरशुभ्र व्हायला देखील मदत होते। इथं बघू शकता मी डाळ संपूर्णपणे वाटून घेतली आणि त्याचबरोबर आपण तांदूळ देखील वाटून घेऊया। तांदूळ थोडं रवा टेक्स्चरचाच वाटा, जेणेकरून आपली इडली छान मऊसूद आणि जाळीदार व्हायला मदत होईल। इथं मी सर्व पीठ असं वाटून घेतलं आहे आणि ते आपण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथं बघू शकता मी इथं व्यवस्थित असे पीठ मिक्स करून घेत आहे। उन्हाळ्यामध्ये शक्यतो मेथी दाणे वापरू नका, कारण मेथी अतिशय उष्ण असते आणि उन्हाळ्यामध्ये वातावरण उष्ण असल्यामुळे आपलं पीठ लवकर आंबते। हेच मेथी दाणे तुम्ही थंडीत किंवा पावसाळ्यात यूज करू शकता, आता नाही घातले तरी चालते। इथं बघू शकता मी व्यवस्थित असे पीठ मिक्स करून घेतले आहे। आता झाकण लावून आपण उष्ण जागेवर हे पीठ झाकून ठेवूयात आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी आपलं पीठ व्यवस्थित असे आंबून वर आले आहे। तर बघू शकता आपलं एकदम जाळीदार असं पीठ तयार झालं आहे, व्यवस्थित आंबलेलं आहे आणि आपल्याला याची आता इडली मी बनवून दाखवते। त्यासाठी आपल्याला जेवढं पीठ लागणार आहे तेवढं पीठ आपण घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून इडली स्टीम करून घेऊया। इथं बघू शकता अतिशय सुंदर मऊ अशी इडली तयार झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।